नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये तुमचं दुर्भाग्य, सध्या तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, ज्या अडचणीमध्ये आहात, कितीही परिस्थिती असू द्या, सगळीकडून रस्ते बंद असू द्या, तुमची आपले जे लोक होते त्यांनी साथ सोडलेली आहे, आजारपण आहे, आर्थिक नुकसान आहे, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते असू द्या, ते ॲक्सेप्ट करा। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ 5 ते 7 उपाय सांगणार आहे। यापैकी कोणताही एक उपाय, सगळंच हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचंय असं करू नका। कोणताही एक उपाय घ्या आणि तो कंटिन्यूटी मध्ये 108 दिवस करा आणि खऱ्या अर्थाने 360 डिग्री जर आपल्याला आपली लाईफ चेंज करायची असेल ना, तर 1.25 वर्ष कोणताही एक उपाय 1.25 वर्ष करून बघा आणि त्या वर्षानंतर म्हणजे 1.25 वर्षानंतर किंवा 1 वर्षच धरा, 1 वर्षानंतर अगोदरची लाईफ आणि 1 वर्षानंतरची लाईफ ना तुम्ही स्वतः बघाल की मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे। माझ्या आयुष्यामध्ये 1 वर्षापूर्वी किती प्रॉब्लेम्स होते, किती स्ट्रगल होते आणि आज 1 वर्षानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या। आता बघा, बरेच जण काय करतात की हेही उपाय करतात, तेही उपाय करतात, तेही उपाय करतात, पण काय करतात की व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं किंवा त्यांना असं असतं की मी 21 दिवस उपाय केले की माझं काम होणार, कारण दुसऱ्याचा अनुभव तसा आहे, दुसऱ्याने 40 दिवसाची सेवा केली, त्याला अनुभव आला म्हणून मी पण 40 दिवसाची सेवा करणार। किंवा सध्या तुम्ही आता कोणती तरी 21 दिवसाची सेवा करताय, तुम्ही व्हिडिओजमध्ये यूट्यूबच्या ऐकलं की दुसरी कोणती तरी 40 दिवसाची सेवा आहे, त्यांनी केली, त्याचं 25 लाखाचं कर्ज संपलं। तुम्ही मग काय करताय, तुमची 21 दिवसांची जी सेवा आहे ती चला पटापट कशी तरी मला कंप्लीट करायची म्हणून ती कंप्लीट करता, परत त्या 40 दिवसाच्या सेवेकडे वळता। मग ना धड तुम्हाला या सेवेचा 21 दिवसाचा अनुभव येतो ना 40 दिवसाच्या सेवेचा अनुभव येतो। का येत नाही? कारण ही 21 दिवसाची सेवा तुम्ही करत भले मोठ्या विश्वासाने तुम्ही सुरू केली की नाही मी खूप विश्वासाने व्यवस्थितपणे पूर्ण करणार आहे, पण ती अर्ध्यात आली की दुसऱ्यांचा काहीतरी अनुभव ऐकला, मग या सेवेवरची श्रद्धा कमी झाली, दुसरी सेवा केली, ती ऐकेपर्यंत 40 दिवस खूप जास्त वाटले, ती मध्ये सुटली, सुतक आलं, काहीतरी झालं, ती सेवा पूर्ण झाली नाही, म्हणजे काहीच नाही आणि आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या तर वाढतच चाललेल्या आहेत, सेवा तर कोणतीच पूर्ण होत नाहीये, अनुभव तर कशाचाच येत नाहीये। बऱ्याच जणांची सध्या ही परिस्थिती आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीतून जे आहे ना ते 100% बाहेर याल। त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र असेल तर आता घाबरू नका, स्वामींचं केंद्र नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला ऑप्शन सांगणार आहे। स्वामींचं केंद्र असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही केंद्रामध्ये जा आणि झाडून काढायची जी सेवा असते ना ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात प्रभावी जर सेवा कोणती असेल तर ती कोणत्याही मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये कोणतंही स्वच्छतेचं काम करणं। तुम्ही आता झाडूनच नाही, तिथे जे कोणतं काही काम असेल त्याची तुम्ही सेवा करा, भले 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, याला लाज नाही। कारण आपल्या आयुष्यामध्ये जे दुर्भाग्य आहे, ज्या हातावरच्या ज्या रेषा आहेत दुर्भाग्याच्या, किंवा जे आपण म्हणतो की मला सगळ्या ह्याच्यात अपयशच आहे, काही हे नाही, ते नाही, ते नाही, तर त्या सगळ्या गोष्टींना हळूहळू व्यवस्थित सुरू होतील। आणि असं करू नका की 1 दिवस गेले, 4 दिवस गेले नाही, परत वाटलं तेव्हा 2 दिवस गेले, परत गेले नाही आणि मग मी तर 108 दिवस कंप्लीट केले, काहीच झालं नाही, असं करू नका। 100% डेडिकेशनने आपली जी कामं आहेत, तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तर करायच्याच आहेत, काम, नोकरी, घरामध्ये लक्ष देणं, जे काही ते करायचं, पण त्याच्याबरोबर दिवसातले 5 ते 10 मिनिट काढा आणि ही गोष्ट कंटिन्यूटी मध्ये करायला सुरुवात करा। आता महिला असतील तर त्या म्हणतील आम्हाला पिरियड्स आल्यानंतर कसं करायचं, तुम्हाला पिरियड्स आले ना, तुमच्या घरातील इतर मंडळी असतील तर त्यांना तुम्ही पाठवा, त्यांना करायला लावा, कोणीच करणार नसेल 5 दिवस थांबा, बरोबर 6व्या दिवशी परत सुरुवात करा। नाही तर काय पिरियड्स असतात 5 दिवसाचे आणि आपण गॅप ठेवतोय 10 दिवसाचा, तर याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे, तुम्हालाच अनुभव येणार नाही। त्याच्यामुळे आपल्या स्वतःशी म्हणजे प्रामाणिक राहा, कारण तुम्ही जे काही करणार आहात त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे आणि तुम्ही केलं नाही तर त्याचं नुकसान किंवा त्याचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही। त्याच्यामुळे प्रामाणिकपणे हे जे आहे ना ते करण्याचा प्रयत्न करा। आता तुमच्या आजूबाजूला जर केंद्र नसेल तर जे कोणतं मंदिर असेल, छोटं असू द्यात, मोठं असू द्यात, त्याची साफसफाई करायला सुरुवात करा।
बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येऊ लागतील. त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे की बऱ्याच जणांना ठीक आहे तर आम्ही साफसफाईची सेवा नाही करू शकत, मग अशा वेळेला तुम्ही काय करा, आजूबाजूला केंद्र असेल तर केंद्रामध्ये किंवा आजूबाजूला तुमच्या घराच्या कोणतंही एखादं मंदिर असेल, दररोज एक नियम बनवा, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार दररोज त्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनाला जा. दररोज सेम पिरियड सोडून द्या, सुतक वगैरे काही आलं सोडून द्या, तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला सोडून द्या, कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, पण एक नियम बांधा की मी त्या मंदिरामध्ये जाणार आणि रोज एक दिवा प्रज्वलित करणार. तो तुपाचा करा ना तुम्ही तेलाचा करा, असं काहीही कोणतंही बंधन नाही. फक्त मंदिरामध्ये जा, देवाचं दर्शन घ्या आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करा. आता मंदिरामध्ये दिवा का प्रज्वलित करायचा, तर त्या भगवंताच्या रोज आपण दरबारी जाणार आहोत आणि देवाला जसं मी तुझ्या दरबारामध्ये दररोज प्रकाश करतेय तसंच माझं सुद्धा आयुष्य प्रकाशमय कर. जो काही अंधार, ज्या काही अडचणी माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्या सर्व सुटून माझ्याही आयुष्यामध्ये, माझ्याही जीवनात राजयोग येऊ दे, तो प्रकाश येऊ दे, माझं जीवन, माझं आयुष्य प्रकाशमय होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. यासाठी दररोज तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कोणत्याही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये. आता याच्यानंतरचं पुढचं म्हणजे आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सुटाव्यात, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळावा, यासाठी हे देव ते देव, हे उपाय ते तापाय असं काहीही करण्याची गरज नाही. त्याचा उपाय तुमच्या घरातच आहे. तुमच्या घरात म्हणजे काय की तुमची कुलदेवी आणि तुमचे कुलदैवत. तुम्ही सगळ्या देवाची सेवा करताय म्हणजे तुम्ही काका मावशी आत्या शेजारचे पाजारचे सगळ्यांचं सेवा करताय त्यांची, पण स्वतःच्या आईवडिलांकडेच लक्ष देत नाहीयेत, स्वतःच्या आईवडिलांचीच काळजी करत नाहीयेत, त्यांचाच मान सन्मान करत नाहीयेत, तर बाकीचे जे लोक आहेत ते कसे तुमच्या कामाला येतील बरं? नाही येणार ना. तसं बाकीच्या ज्या देवांच्या सेवा करताय त्या तुमच्या कशा फलित होतील जर तुम्ही आईवडिलांचंच करत नाहीयेत. त्याच्यामुळे तुमची जी कुलदेवी आहे, कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा. कुलदेवीची सेवा काय करायची? दुर्गा सप्तशतीचा शक्य असेल तर रोज एक पाठ करा. दिवसभरामधून 1.5 तास 2 तास हा वेळ काढा आणि रोज एक पाठ करायला सुरुवात करा. हे शक्य नसेल ना तर अगदी दररोज दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय वाचा. 2 अध्याय वाचायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. तुमच्या वेळेनुसार कधीही वाचा. बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतंही बंधन सांगत नाहीये की ह्याच वेळेत करा त्याच वेळेत करा, तुमच्या याच्यानुसार करा, पण काहीतरी करा. रोज 2 अध्याय वाचा. आता दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ कसा करायचा किंवा रोज 2 अध्याय कसे वाचायचे, त्याचे नियम काय आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळून जातील, त्यातून तुम्ही बघू शकता. तर दुर्गा सप्तशती म्हणजे आपल्या कुलदेवीची ही सेवा झाली. त्याचबरोबर आता ही कुलदेवीची सेवा जी आहे ती फक्त महिलांनीच करावी का, तर असं अजिबात नाही. तुम्ही पुरुष असाल तर पुरुष सुद्धा करू शकता. पुरुष असू द्यात महिला असू द्यात, दररोज सकाळी स्नान झालं की देवघरासमोर दिवा लावायचा. देवपूजा करतो तेव्हा तर लावायचाच लावायचा, पण स्नान झालं की देवाजवळ दिवा जर शांत झालेला असेल तर तुम्ही दिवा लावायचा. तुमच्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचं. कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो रोज कमीत कमी फक्त 11 वेळा म्हणायचा. तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर 9 मंत्र तुम्ही म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे एवढं म्हणायचं. आपले जे काम आहेत, कामाला जायचं, आपण हाऊसवाईफ आहोत, घरातले काम आहेत, मग ते करायला सुरुवात करायची. दररोज सकाळी कुलदेवीच्या नामस्मरणाने, कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात करायला सुरुवात करा. बघा याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. तुमची जी कामं आहेत ती हळूहळू होऊ लागतील आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आनंद जो आहे ना तो नांदू लागेल. आता इथे फक्त सगळ्या गोष्टी उपायानेच होतात का, तर अजिबात नाही. स्वतःमध्ये सुद्धा काही बदल करा. जे आपल्याला मान्य आहे, घरामध्ये अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आहे, राग येतो, चिडचिड होते, त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं स्वतःला शांत करा, कारण तुम्ही शांत झालात तर तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे, तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे ती दूर होईल. मग तुम्ही स्वतः थोडंसं शांत व्हायचं आणि सकाळ जेव्हा तुमची देवपूजा झाली तेव्हा आणि संध्याकाळी जी आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो त्या वेळेमध्ये दोन्ही वेळेस घरामध्ये कापूर दाखवा. म्हणजे कापूर आणि लवंग प्रज्वलित करा आणि त्याचा धुवा घरामध्ये दाखवा. हे करत असताना घंटी वाजवा,
ठीक आहे, आता तुम्हाला कापूर आणि लवंगचा धुवा घरामध्ये पूर्ण फिरवणं होत नसेल, फक्त देवघरासमोर ते प्रज्वलित करा आणि फक्त तुमच्या हातामध्ये घंटी घेऊन सगळ्या घरामध्ये घंटी वाजवा सकाळ संध्याकाळ. कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ना, त्यांना हे घंटीचा आवाज किंवा शंखाचा जो आवाज असतो तो त्यांना सहन होत नाही. मग असं तुम्ही कंटिन्युटी मध्ये जर केलं तर तुमच्या घराची ऑरा जी आहे ती क्लीन होईल, तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील. त्याचबरोबर घरामध्ये जे काही भांडणतंटे असतील, जे काही दोष असतील ते सुद्धा हळूहळू दूर होत आहेत याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. त्याचबरोबर दररोज सकाळी आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायला सुरुवात करा. दार स्वच्छ करून दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. दारामध्ये हळदीचं लेपन करा. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आणि कोणता सणवार असेल तर त्या दिवशी. आणि संध्याकाळी दिवे लागणीला दरवाजा आपला काही वेळ का होईना, अगदी 5 मिनिटं का होईना, थोडा वेळ उघडा ठेवा. सकाळ संध्याकाळ दरवाजामध्ये सुगंधित अगरबत्ती लावा. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे, तिथून सकारात्मक ऊर्जा म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते. म्हणून सकाळ संध्याकाळ उंबरठ्याची पूजा करा. कारण आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराची लक्ष्मण रेखा आहे, जिथे आपल्याला निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर ठेवायची आहे आणि आपल्या घरामध्ये एंट्री फक्त आपल्याला सकारात्मकतेला द्यायची आहे. त्याच्यामुळे उंबरठ्याची पूजा दररोज करणं, दारामध्ये सुशोभित अशी रांगोळी काढणं, सकाळ संध्याकाळ दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एवढ्या गोष्टी करायला सुरुवात करा, बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. आणि त्याचबरोबर तुमचं जे कुलदैवत आहे त्यांची सुद्धा जी सेवा आहे ना ती करायला सुरुवात करा. तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांचा वार कसा ओळखायचा, त्यांच्या काय सेवा करायच्या याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत. त्या व्हिडिओजची लिंक खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते व्हिडिओज बघू शकता. आणि कुलदेवी कुलदैवत यांची सेवा आजपासूनच करायला सुरुवात करा, बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. नमस्कार.